वसंत मोरे यांच्या नेतृत्वामध्ये स्वारगेट बस स्थानकामधील सुरक्षा रक्षकांच्या खोलीची अशा प्रकारे तोडफोड करण्यात आलेली आहे। स्वारगेट बस स्थानकामध्ये पहाटेच्या सुमारास एका शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक बनलेली आहे। वसंत मोरे यांच्या नेतृत्वामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे स्वारगेट बस स्थानकात मोठी तोडफोड केली आहे। तर एकूण 4 बसमध्ये सध्या लॉजिंग सारखा प्रकार या आगारामध्ये पाहायला मिळतोय। सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रोज इथं बलात्कार होतोय असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केलाय। आरोपीसह सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, त्याचबरोबर आगार प्रमुखाला देखील निलंबित करा अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे। दरम्यान स्वारगेट बस स्थानकामध्ये एका शिवशाही बसमध्ये, जी बस भंगार अवस्थेत आहे, अशा बसमध्ये एका व्यक्तीनं फलटणला निघालेल्या एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक बनली आहे। 4 एसटीचे ह्या लोकांनी लॉजिंग केले। याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या, ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर, यांच्या उपस्थितीमध्ये इथं रोज बलात्कार होतात। तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एसटी मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडले, म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे। ते एसटी कुठे ठेवलेले ठिकाणी त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडोनी कंडोम्स पडलेले आहेत। आम्ही आता तिथं जाऊन आलोय, म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला, इथं रोज होतोय, इथं रोज होतोय। ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे, ह्या कर्मचाऱ्यांचा हात आहे त्याच्यामध्ये। सुरक्षा कर्मचारी काय करतात, काय मागणी काय आता तुमची? याच्यावरती इथल्या सुरक्षा अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये इथले जे आगार प्रमुख आहेत यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। आरोपी बलात्कार करत असताना हे काय बागेची भूमिका घेत होते का? जो माणूस बलात्कार होत असताना तो बागेची भूमिका घेतो, त्याच्यावरती 376 ग या कलमानुसार त्याच्यावरती कारवाई होती। या सगळ्यांवरती 376 ग नुसार कारवाई झाली पाहिजे।